जालना जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, एकल महिला आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनने मदतीचा हात दिलाय। 2 एकर क्षेत्रावर रब्बी पेरणीसाठी 30 किलो हरभरा आणि 5 किलो ज्वारीचे बियाणे नामकडून मोफत देण्यात येत आहे। पुण्यातील भरतनाट्य मंदिरात शारदीय संगीत नाट्य महोत्सवाला सुरुवात झाली असून काल महोत्सवाच्या पहिल्या दिवशी संगीत मृच्छकटिक नाटकाचा प्रयोग पार पडला। आज संगीत शारदा तर उद्या रविवारी संगीत संशय कल्लोळ हे नाटक सादर होणार आहे। पुण्याच्या सदाशिव पेठेतील नारद मंदिरात शहीद आणि बेपत्ता जवानांच्या वीर पत्नींसाठी भाऊबीज कार्यक्रम घेण्यात आला। या भाऊबीजेचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असून वीर पत्नींचा सन्मान हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं सैनिक मित्र परिवाराकडून सांगण्यात आलं। पुणेकरांना दिवाळीनिमित्त जोडी तुझी माझी या विशेष कार्यक्रमाची अनोखी भेट मिळाली। सिने नाट्यसृष्टीतील कलाकारांसोबत गप्पा आणि सुमधुर संगीतांची ही मैफिल संवाद पुणे, पायल वृंदा आणि कलांगणाच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या विस्तारीकरणाचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतलाय, ज्यामुळे ट्रॅफिक जाममधून प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सध्या 6 पदरी असलेला हा महामार्ग येत्या 5 वर्षात 10 पदरी करण्याचा निर्णय MSRDCने घेतल्याची माहिती मिळते। गेल्या काही महिन्यात सतत वाढ झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या किमती आता कमी होत आहेत। कालही सोन्याच्या किमतीत 935 रुपयांची घसरण झाल्याने लोकांनी सोने खरेदीवर भर दिल्याचं दिसून आलं। आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची इच्छा असलेल्या भारतीय तरुणांसाठी युनेस्कोने पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD इंटरनॅशनल इंटर्नशिप प्रोग्राम जाहीर केलाय। या इंटर्नशिपद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना जागतिक स्तरावर व्यावहारिक अनुभव मिळणार आहे। आशिया पॅसिफिक स्टार्टअप इकोसिस्टममध्ये भारत एक आघाडीचा देश म्हणून उदयास आलाय। फोर्ब्स आशियाच्या 100 स्टार्टअप टू वॉच यादीत भारत 18 स्टार्टअप कंपन्यांसह यादीत आघाडीवर आहे।